भावेश नकाते या तरुणाच्या मृत्यूपूर्वी हजारो लोकांचा रेल्वे अपघातात बळी गेलाय। मात्र या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं या घटनांचं गांभीर्य आता अधिक तीव्रतेनं जाणवत आहे। लोकलमधली ग्रुपबाजी याकरता जीवघेणी ठरते। ती बंद झाली पाहिजे अशी मागणी भावेशचे मित्र करतायत। याचबरोबर व्हिडिओ काढण्यापेक्षा त्याला कुणीतरी हात देणं गरजेचं होतं अशी प्रतिक्रिया उमटते। गर्दी भरपूर वाढल्यामुळे त्या लोकलमध्ये ग्रुपबाजी तयार झाली। सर मुळात हा मुद्दा उचलतो आम्ही सगळेजण मिळून की ही ग्रुपबाजी बंद व्हायला पाहिजे। कारण की जर हा माझ्या ग्रुपचा तो माझ्या ग्रुपचा असं करून लोकांना चढायला सुद्धा पाय देत नाहीत, पण तेच त्यांच्या ग्रुपचा जर मेंबर आला असेल तर त्यासाठी जागा केली जाते, नसूनही केली जाते। मग हे असं का? ती ही ग्रुपबाजी मुळात बंद झाली पाहिजे। चढायला गेलो तर अर्धा डोर बंद करून ठेवतात, कारण की ते बोलतात की आम्हाला उतरायचंय तर मग चढणार कधी? माणूस जर चढलाच नाही तर टायमावर जाणार नाही। आणि गर्दी अशी वाढली आहे की आपण कोणाला बोलू पण शकत नाही, कारण की त्याच्यामुळे मारामाऱ्या वगैरे होण्याची शक्यता खूप असते। तर तसं झालेलं आहे, तर ते बंद केलं पाहिजे। माझा मित्र भावेश नकाते आज दुर्दैवी मृत्यू झाला। तरी त्याची चूकच असली तरी ही चूक सर्वच करतात, कारण प्रत्येकाला कामावर पोहोचायचं असतं। माणूस एक गाडी सोडेल, 2 गाडी सोडेल, 3 गाडी सोडेल, पण प्रत्येकाने 10 गाड्या सोडणार आहे का कोणी? नाही, हे तेच होणार। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो काही व्हिडिओ आला आहे हा ग्रुपने काढलेला आहे, एका ग्रुपने काढलेला आहे, आणि त्याला वाचवता आलं असतं। हा माणुसकीला काळिंब आहे। आणि रेल्वे प्रशासनाकडे माझी एवढीच मागणी आहे की प्रत्येक स्टेशनला रेल्वे पोलीस असते, तर प्रत्येक डोरच्या बाहेर रेल्वे पोलीस का नाही उभं राहू शकत? लोकलमधली वाढती गर्दी आणि यामुळे प्रवाशांचे होणारे हाल, प्रवासी अक्षरशः जीव मुठीत धरून लोकल प्रवास करतात। याच्याच निषेधार्थ मंगळवारी डोंबिवलीमधल्या रेल्वे प्रवाशांनी काळ्या फिती लावून प्रवास केला। यावेळी भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी सरकारला घरचा आहेर देत रेल्वे प्रशासन आणि रेल्वे मंत्रालयावर जोरदार हल्ला चढवला। परिस्थिती बदलली नाही तर प्रवासी आक्रमक होतील असा इशाराही त्यांनी दिलाय। सर्व गोष्टीकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष केलं जात आहे, त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या सर्व गोष्टीकडे जातीने लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि लवकरात लवकर 5 नंबर आणि 6 नंबरच्या लेनचं काम सुरू झालं तर नक्कीच या सर्व गोष्टीमध्ये रिलीफ मिळेल। मी तर असं म्हणेन की आज आम्ही भावेशला श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे जमलोय आणि रेल्वे प्रशासनाचा निषेध करण्यासाठी, पण यापुढे आम्ही इथे डोंबिवलीकर नागरिक आणि रेल्वे प्रवासी हे प्रशासनाला श्रद्धांजली वाहण्यासाठी जमणार। अशी एक दिवस वेळ येईल आणि मोठ्या प्रमाणात आंदोलनही होईल। पाठचा माणूस सोडू शकतो, पण पुढचा माणूस थोडा पुढे होऊ शकत नाही। आणि तुम्ही सांगा ना, आज ठाण्यावर डोंबिवलीवर माणूस चढलाय, ठीक आहे ठाण्याला, पण आतली माणसं आधीच बाहेर येतात ठाण्याला उठायचं म्हणून। थोडं बाहेरचा माणूस मराला आलाय तरी पण माणसं आत जातात, म्हणजे माणूस की काय झाली एवढं सांगा, माणूस की काय झाली एवढं सांगा मला। 75 ट्रेन सोडल्या आहेत, 80 ट्रेन सोडल्या आहेत, 32 पूर्ण केल्या आहेत। ह्या ट्रेन गेल्या कुठं? या ट्रेन दिसतच नाहीत। जर का या ट्रेन दिसत नाही म्हणूनच ठाणे कर्जत कसारा ठाणे कल्याण या ज्या काही शटल सर्व्हिसेस आहेत या पूर्णतः जर का आता सोडल्या गेल्या नाहीत तर ही समस्या आगामी काळामध्ये अत्यंत गंभीर होणार आहे आणि या सगळ्या माध्यमातून अनेक बळी जातील। विशेष म्हणजे रेल्वे प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचं दर्शन या निमित्तानं पुन्हा एकदा प्रवाशांना घडलं। गेले 2 दिवस श्रद्धांजली आणि निषेध सभा असल्याचं माहिती असताना सुद्धा रेल्वेचा एकही अधिकारी सभेला फिरकला देखील नाही। भावेशच्या दुर्दैवी निधनानंतर आता तरी रेल्वे प्रशासन आणि रेल्वे मंत्रालयाची संवेदनशीलता जागी होते की नाही कोणास ठाऊक। कपिल राऊत, झी मीडिया, डोंबिवली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।